आणि खरंच खूप खुश आहे मी आणि सर खूप चांगली ट्रीटमेंट देतात. काही ते लोकांना असं वाटतं की कॅमेरामध्ये हाड वगैरे वाचतंय तुटतंय, काही नसतं, पण असं खरंच एकदम रिलॅक्स वाटतं. थँक्यू सो मच. मॅडम काय नाव तुमचं? स्नेहल सिद्धेश तांबडे. ओके ओके. तुम्हाला काय काय त्रास आहे? मला ना मी पार्लरमध्ये काम करते, तर माझं कसं माझी पूर्ण बॉडी स्टॉक होईल नंतर. त्याच्यामुळे काय होतं, माझं मानेचं पूर्ण प्रेशर माझ्या हातावर वगैरे मशीनमुळे ते येतं. त्याच्यामुळे माझं पूर्ण एक साईड ना पूर्ण हे होऊन जातं, दुखते पूर्ण. कधीपासून त्रास होतो तरी? मला तरी मला ह्या फील्डमध्ये 11 वर्ष झाले. हो. त्याच्यामुळे मला ह्या 5-7 महिन्यापासून तरी हा त्रास आहे. अच्छा 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 अच्छा. आणि त्याच्यानंतर माझं ऑपरेशन पण झालं होतं मध्ये, गॉल ब्लॅडरचं. अच्छा. त्याच्यामुळे माझ्या बॅक साईडला इंजेक्शन पण दिलेलं. त्याच्यामध्ये कसं ते पण मला त्रास जास्त व्हायला लागला. मग ते एक साईडवरती प्रेशर खूप येतं मला. म्हणजे राईट साईड पूर्ण दुखते तुमची? ही पूर्ण ह्या साईडने राईट साईड दुखते माझी खूप. जीभ बघू जरा. ओके. डोळे इकडे पुढे जरा. कमरेत पण त्रास आहे तुम्हाला? लंबरमध्ये पण आहे? हो. खाली बघा. सर्वायकलचा त्रास आहे. एक वेळेच्या कामामुळे येतो ॲक्च्युली. कंटिन्यू एका पोझिशनमध्ये आपण राहतो ना, सर्वायकल रिझन आहे ना इकडे, त्यामुळे मग हातात ते इकडे. माझं कसं सतत थ्रेडिंगचं काम असतं, हेड मसाज, बॉडी मसाज, बॅक मसाज, हे सगळं मला द्यावं लागतं. बरोबर. मग ते देता देता मला पण माझी बॉडी स्टक होऊन जाते. बरोबर. स्टिफनेस येतो जास्त, त्यामुळे C5 C6 मध्ये प्रॉब्लेम येतो. आणि इथून ज्या हातामध्ये शिरा आपण बोलतो ना जातात नसा, त्या हातामध्ये मग त्याने इकडे का ती तुमची थोडीशी बल्ज असेल, थोडीशी बाहेर आली असेल लहानपणी. आणि कसं मी पडली पण होती, मणक्याला माझ्या थोडंसं बेंड पण दाखवलेलं. मग ते लास्ट टाइम मी उरणला गेले होते, त्यावेळेला माझं काही एवढं ट्रीटमेंट नीट झाली नव्हती. पण ते आत्ता मला थंडीतनं जास्त त्रास होतो. ठीक आहे, या ट्रीटमेंट करू. सर्वायकल C1 C2 C3 C4 C5 C6 आणि C7 आणि T1. हा तुमचा नाही बघा हम तयार झालेला आहे. हा जो आहे ना दिसतो नाही बघा, तेच जास्त दुखतं आणि त्याच्यामुळे ते एकदम हे होऊन जातं, ब्लड थांबतं असं वाटतं मला. हम तयार झालेला आहे. आणि काय होतं, कुठल्या हातामध्ये पेन येतं? राईट साईडला. काय होतं, इथून असं एक शिर असते ना, आपली नस असते त्याच्या हातामध्ये आलेलं असते. राईट. आणि त्यामुळे इथे गादी आपण म्हणतो ना बाहेर, इथे बाहेर आल्याच्या नंतर ते इथून येणारी जी नस आहे ते नसेला ती कॉम्प्रेशन करते, म्हणजे दाबते. बरोबर. नसेवरती प्रेशर आल्यामुळे त्या हातामध्ये पेन येतं. ओके. आणि म्हणून ती तुमची एक साईड पूर्ण दुखते. अच्छा. ठीक आहे. बस उधरली सामने से ले असं ठेवत. ओके. सेम इकडे. ओके ओके. रिलॅक्स. ओके. येस. डन. आता मान फिरवा दोन्हीकडे बघा. कसं वाटतं? रिलॅक्स वाटतंय. घ्या मोठा श्वास, सोडा. रिलॅक्स. ओके. घ्या मोठा श्वास, सोडा. रिलॅक्स. घ्या मोठा श्वास, सोडा. ये नीचे दिख रहा है, ये ऊपर दिख रहा है. ओके. भी पहले इसको अब चेक कर सकते हैं. देखो आगे लेवल में दोनों से. घ्या मोठा श्वास, सोडा. रिलॅक्स. बिल्कुल एकदम लूज बॉडी. रिलॅक्स रिलॅक्स. बस. घ्या मोठा श्वास, सोडा. ओके. लूज लूज. बस. मोठा श्वास घ्या.
सोडा. तोंड बंद ठेवायचं. रिलॅक्स. ओके, रिलॅक्स. येस. ओके, डीप ब्रीथ करायचं. येस. फ्री सोडा. बस बस. करेक्ट. रिलॅक्स. बस बस. दोन्ही हाते नाशी ठेवायचे. ओके. माझ्या फिंगरवर फिंगर ठेवा. डन. Awesome. ओके. बस बस. जाम भारी वाटतं. नक्की. हा, मला म्हणजे इतकं जे पेन होतं तर आज एकदम रिलॅक्स वाटतंय मला. म्हणून सांगितलं की कसं आहे तुमचं आणि काम. म्हणजे मला कसं जे एकदम असं करता येत नव्हतं ना, किंवा असं मी होत नव्हतं. मला सकाळी उठल्यावर मी अशी बसायची, पण आत्ता मला एवढं रिलॅक्स वाटतंय ना, काय सुचत नाहीये मला काय बोलू मी. जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो ना, तर पेशंटला कळतं की आपल्याला कुठे असं वाटतं की इथं वेट ठेवलंय. म्हणजे मी जेव्हा स्टार्टिंगला आली तेव्हा मला खूप एकदम असं एकदम अस्वस्थ वाटत होतं, एकदम नर्वस वाटत होतं. पण आता मी रिलॅक्स झाली आहे ना ती. असं वाटतं की इथे वजन ठेवलेलं. हा, म्हणजे असं वाटत होतं. आणि खूप म्हणजे बोलायचे की तुला गरज आहे डॉक्टरची, तू ट्रीटमेंट कर, एक्सरे काढ, हे कर. मी म्हटलं मला एक्सरे काढायला मला एवढं काय नाही झालं, पण मला असं वाटत होतं की नाही सगळे बोलतायत म्हणजे खरंच जायला लावं. खरंच खूप खुश आहे मी तर सगळ्यांना बोलेन सगळ्यांनी या आणि सर्व्हिस घेऊन बघा तुम्ही एकदा. आणि सर खूप चांगली ट्रीटमेंट करतात. काही ते लोकांना असं वाटतं की कॅमेरामध्ये हाड वगैरे वाचतंय, तुटतंय, काही नसतं, पण असं खरंच एकदम रिलॅक्स वाटतं. अगदी कळतं जे हाड वाचतं वगैरे एकदम काही असं मेजर नाहीये, नॉर्मली आहे, नॅचरल आहे, जे आहे ते ओरिजिनल आहे. पण या नक्की विजिट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.